संगमनेर महाविद्यालयाशी संलग्नित श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सारस्वताच्या मांदिवाळीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंचावरती उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे भूभाराचार्य डॉक्टर ढमक सर, पर्यवेक्षक प्राध्यापक गुंजा सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आज या मुलाखतीच्या रूपानं आपण विशेष कौतुक करत आहोत असे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील तीनही शाखांचे टॉपर्स या सर्वांचं मी महाविद्यालयामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. या तिघांनी यश मिळवलं आहे. त्यांच्या मुलाखतीसाठी आपण त्यांना आमंत्रित केलं. ते आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ते फक्त त्यांचं कौतुक करण्यासाठी नाही, तर मागच्या वर्षी त्यांनी जे परिश्रम घेतले, जे नियोजन केलं, त्यातून त्यांना जे यश संपादन झालं, तेच नियोजन, तेच कार्य, तेच भव्य दिव्य कार्य तुम्हा सर्वांकडनं व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणून तुम्ही सर्वजण उपस्थित आहात, विशेष तुमचं कौतुक आहे. आणि संयोजकांचे विशेष धन्यवाद यासाठी की अगोदर मंचावरती बसवलं, आता खाली घेतलं, कारण संवाद जर साधायचा असेल तर संवाद साधणाऱ्यांमधलं अंतर कमी असावं. म्हणून या कार्यक्रमाचे संयोजक टिकमे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. जवळ असेल तरच उत्तम संवाद होऊ शकेल. माझ्या डाव्या हाताला आपल्या महाविद्यालयाचा टॉपर, विज्ञान शाखेतील, आम्ही दोघे एकाच वर्गातले, थोडासाच फरक, मी त्याच्या समोर, तो माझ्या समोर वर्षभर, महाविद्यालयाचा टॉपर आणि विज्ञान शाखेचा देखील टॉपर. त्याला 95.33% गुण मिळालेत. त्याचं तुम्ही कौतुकही केलं. आत्ता जी पुढील प्रवेशासाठी इंजिनिअरिंगसाठीची जी महाराष्ट्र शासनाची CET झाली, त्यामध्येही त्याला 99.46 इतके पर्सेंटाईल मिळाले. आणि येताना थोडीशी चर्चा त्याच्यासमोर झाली आणि तोही मला म्हटला, सर आपले सायन्सचे विद्यार्थी नाहीत का? मग मी काय बोलू विद्यार्थ्यांशी? म्हटलं त्यांच्याही तुलनेत हुशार विद्यार्थी आपल्यासमोर आज आहेत. तुझं नियोजन जे होतं मागच्या वर्षीचं ते नक्कीच त्यांना प्रेरणा देणारं ठरेल. हे जे 99.46% आहेत ना, हे महाराष्ट्रातलं सर्वात नामांकित असं COEP पुणे इथे जर ॲडमिशन मिळवायचं असेल, कॉम्प्युटर सायन्स मेरिट किती आहे? 100%. 99.99 सुद्धा चालत नाही. किती पर्सेंटाईल मिळवावे लागतात? 100%. या स्पर्धेमध्ये तो उतरला आहे आणि त्याला नाही कॉम्प्युटर सायन्स, AI, ENTC पर्यंत त्याचं ॲडमिशन होतं आहे आणि त्याचा तसा माणूस आहे. त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा देऊया. त्यानंतर कॉमर्स शाखेचा टॉपर भाविन कटारिया, त्याने देखील 95.17 इतके पर्सेंट गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा आणि वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे कला शाखेतली आपली टॉपर जान्हवी बोडके, ती मागच्या वेळेसही स्टाफ रूममध्ये ज्यावेळेस त्यांच्या सत्काराचा प्रोग्राम ठेवला होता, थोडीशी भावना प्रदान झाली. तिने कष्ट जास्त घेतले, पण थोडंसं खेळामुळे, इतर गोष्टींमुळे तिचे पर्सेंटेज कमी आहे असं तिला वाटतं. पण कला शाखेत गुण मिळवणं इतकं सोपं आहे जितकं विज्ञान शाखेत आहे असं मला वाटतं. कदाचित माझा कला शाखेचा अभ्यास कमी असेल. मी तिचंही मनपूर्वक या ठिकाणी कौतुक आणि स्वागत करतो. आणि मुलाखतीला सुरुवात करूया. पण मुलाखत ह्या तिघांचं कौतुक नाही आहे आणि मी मुलाखत घेण्यात निष्णात आहे की नाही हे मलाही माहीत नाही आहे. किती वेळा मी बोललो हे नाही आहे. पण याहूनही सर्वात महत्त्वाचं आहे की हे जे समोर माझ्या विद्यार्थी बसलेत ना आजच्या या प्रोग्राममधनं, अशी प्रत्येकात उर्मी तयार व्हावी की पुढच्या वर्षी यांच्या जागेवरती मी सुद्धा बसलेलो असेल आणि अशीच आमची मुलाखत घेतली जात असेल तरच ह्या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला, हेतू सफल झाला असं म्हणता येईल. निकाल लागला 12वीचा. परीक्षा अभ्यास आपण करतो, वर्षभर करतो. कोणालाच असं वाटत नाही आपल्याला गुण कमी मिळावेत. प्रत्येकाला वाटतं आपल्याला अतिशय उत्तम गुण मिळावेत, मी प्रथम असावा.
कॉलेजमध्ये प्रथम असावा, वर्गात प्रथम असावा, शाखेत राज्यात प्रथम यावा, त्यासाठी बरेच जण प्रयत्न देखील करतात, बरोबर ना. या यशस्वी विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्न केले, पण स्पर्धा कठीण होती. एका मार्कावरून दोघांच्यामध्ये एकाच गुणांचा फरक आहे. आम्ही शिक्षक देखील स्पर्धा लावतो, कॉमर्सचा प्रथम येईल की आर्ट्सचा येईल, कला शाखेचा येईल की विज्ञानाचा येईल, दोघांमध्ये फक्त एकच गुणांचा फरक आहे. तुमचा निकाल लागला, असं माहीत नव्हतं की मीच फर्स्ट येईल, बरोबर ना. अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांचे, चांगले गुण मिळवणारे आपल्या महाविद्यालयात होते. तर निकाल पाहिला, यश, असं वाटलं होतं मी महाविद्यालयात प्रथम येईल. काय प्रतिक्रिया होती स्वतःची पहिली. यशला पहिल्यांदा प्रश्न विचारतो, कॉलेजचा आपला तो टॉपर आहे की वाटलं होतं मी टॉपर येईल, किंवा निकाल आला, इतके गुण मला मिळाले. CETचाही आत्ता आला आहे रिसेंटली आणि बोर्डाचाही आला. त्यावेळेस निकाल पाहिल्यानंतर मनात कोणती प्रतिक्रिया आली? सर्वप्रथम निकाल पाहिल्यावरती मला फार आनंद झाला. एवढे एक्सपेक्ट नव्हते केले तरी पण पडले. त्याच्यामध्ये फक्त ह्या निकालामध्ये फक्त निकाल असेल तर माझी वर्षभराची मेहनत असेल, माझे मित्र, माझे आईवडील, माझे शिक्षक यांचं हे लागलं त्यामुळे चांगला निकाल लागला आणि समाधान वाटतं की कॉलेजमध्ये प्रथम व्हायचं. तुझी काय प्रतिक्रिया होती? मला जर माहितीच नव्हतं की आज निकाल येणार आहे. माझ्या मित्रांनी फोन केला होता मला त्या दिवशी की अरे तो रिझल्ट पाहिला का. मग रिझल्ट पाहिला, मला विश्वासच नाही झाला की मला एवढं झालं आहेत, कारण मला कधी एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं चांगले येणार आहेत का. माझा एवढा चांगला अभ्यासही नाही झाला होता बोर्डाच्या आधी, ते काय कारणमुळं. आणि जेव्हा मी घरी फोन केला की आई एवढे, मी पुण्यात होतो तेव्हा CAचा अभ्यास करत होतो, तर मी जेव्हा फोन केला आई आणि बाबा मला एवढं चांगलं आलं, बाबांनी पहिला प्रश्न विचारला मला की तू स्वतःच रिझल्ट पाहिजे का, दुसऱ्यांचं नाही बोललं. मग ते झालं, ते एखाद्या वेळेस मग थोडे मजे केले, बाहेर गेलो, खाल्लं पिलं, बाकी तर काय जास्त काय सेलिब्रेट करता आलं नाही कारण अभ्यासात चालू होतं. जान्हवी, तुला अपेक्षा होतीच तो टॉपर असावा. तुझं बोलणं मी थोडंसं ऐकलंय, तिचं बोलणं तुम्ही काळजीपूर्वक ऐका, तुम्ही तर त्याच्याहीपेक्षा जास्त चांगलं ऐका असं मी तुमच्याकडे न पाहता म्हणेन. कारण तुम्ही महाविद्यालयाच्या परिसरात काय करता हे जाता येता आम्हाला दिसत असतं, आणि म्हणून आजच्या उपस्थितीत देखील त्यांची संख्या जास्त आहे आणि वर्गातही त्यांचंच प्रमाण जास्त आहे, आणि विशेषतः विज्ञान शाखेला तर आहेच. म्हणून तुम्ही थोडासा आज युवा हा ठेव द्यावा असं मला वाटतं. निकालानंतरची तुझी प्रतिक्रिया काय होती? त्यांना निकाल 1ला लागणार असं माझ्या आईचं म्हणणं होतं, पण निकाल लागला 12 वाजता. मी बोलते आईला निकाल लागला, माझ्या आधी माझ्या मामानेच निकाल बघून ठेवलेला, व्हॉट्सअपला सेंड पण करून ठेवलेलं, तरी मी बघितला नाही की निकाल, कारण की मी लॅपटॉप ओपन करून ठेवलेला होता निकाल बघण्यासाठी. तर तो बघण्यासाठी निकाल आईनेच मोबाईल ओपन केला, बोलली एवढे एवढे पडले. म्हणजे मी थोड्या वेळासाठी शॉक होते, कारण की निकाल लागण्याच्या थोडी उत्सुक पण होते, थोडी नाराज पण होते की काय असेल निकाल. तर थोड्या वेळ बघितला निकाल की माझं आहे का एवढे कमी, कारण की 90 अब एक्सपेक्ट करत होते ना. तर मग बघितला निकाल, खूप कमी वाटले मला, रडली मी थोड्या वेळ. नंतर आई म्हणत होती की गेला म्हणे आता फर्स्ट नंबर, आता रडून काय फायदा. म्हटलं नाही थांब, म्हटलं कॉलेजवरून कोणाचा मॅसेज नाही, कॉल नाही, काही नाही. मग म्हटलं, मला अजून वाईट वाटलं. पण मग नंतर कासार सरांनी मला मेसेज केला होता, तो बघून मग मला खूप आनंद झाला की नाही 11वीला, कारण की माझ्या मनात मी एवढंच ठेवलं होतं की 11वीला माझाच नंबर आला, मी 12वीला माझ्या पुढे कोणालाच जाऊ दिलं. तर आत्ता हे दोघं पण सायन्स आणि कॉमर्स दोन्ही पण टॉपर बदलले, पण मीच राहिली. तर हे एवढंच मी एक्सपेक्ट केलं होतं की इथं मलाच राहायचे, कोणाला दुसऱ्याला येऊन नाही राहायचं. जेव्हा मी रिझल्ट बघितला ना, जेव्हा फर्स्ट आले मग कॉलेजमध्ये बोलवलं, तेव्हा मला आनंद झाला की हा आले, मी फर्स्ट जे अचीव करायचं होतं ते करून दाखवलं. तुमच्या लक्षात आलं असेल, तिचं ध्येय ठरलेलं होतं. ह्या दोघांचे परिश्रम सुरू होते, पण त्यांना स्पर्धाही तितकीच कठीण होती. पण तिने मात्र वेगळं ठरवलं होतं, मी कोणालाही पुढे जाऊ देणार नाही, आणि ते तिने करून दाखवलं. एरंडे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आपलं ध्येय हे निश्चित केलेलं असावं,
जमिनीवरती सरपटणाऱ्या गांडोळाला सुद्धा आकाश दिसतं. आकाश खरं तर दूर आहे, तसंच आपलं ध्येय सुदूर पण असलं पाहिजे. आणि ते मिळवण्यासाठीची महत्त्वाकांक्षा, प्रयत्न, नियोजन मात्र हे काटेकोर असलं पाहिजे. आपण या तिघांना विचारूयात. रुटीन कॉलेज असतं, पण एक दैनंदिनी आपली ठरलेली असते. आपला एक दिनक्रम ठरलेला असतो. तो नेमका काय होता ते त्यांचं सामान्य आहे. सकाळी उठल्यापासनं तर रात्री उशिरापर्यंत 11 वाजेपर्यंत धरूयात. फक्त दिनक्रम आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. यश, तुझा कसा दिनक्रम असायचा? फक्त सकाळी उठल्यापासूनचं कॉलेजचं तुझं जाण्याचं वेळापत्रक, इतर अभ्यासाचं थोडक्यात. मी सकाळी 5ला उठायचो. बिना काही अलार्म नव्हता, सहज झाली होती. 5ला उठलं, थोडं फ्रेश व्हायचं, थोडा व्यायाम करायचं आणि नंतर जे जे अवघड टॉपिक्स आहेत, जी पाठांतर आहे ते सकाळी सकाळी पाठांतर करून घ्यायचो. नंतर मग कॉलेजचं आवडायचं. 7 वाजताचं कॉलेज असायचं. 7 ते 12 कॉलेज करायचो. नंतर मग घरी गेल्यानंतर फ्रेश व्हायचो आणि परत जे कॉलेजमध्ये शिकून झाले आज ते पूर्ण रिवाईज करायचं. आणि नंतर मग ब्रेकला जाऊन CETचे बुक होते माझे, नंतर CETचा अभ्यास करायचो. आणि परत मग उद्या काय शिकवणार ते पण पाहून घ्यायचं. माझं एवढा लवकर तर नाही उठायचं मी 5 वाजता, पण साधारणतः एक 6-6:30ला उठून जायचो सकाळी. मग दररोज योगासन करायचं, कारण माझी पाठलाही दुखायची, तर ते त्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. योगा करायचं, मेडिटेशन करायचं. मग एक 7 वाजल्यापर्यंत रेडी होऊन जायचं. 7:30ला नाश्ता झाला की माझी 8 वाजता CAची क्लास असायची. ती ऑनलाईन करायचं रोज अटेंड. आणि ती क्लास झाली की दुपारी अर्धा तासाचा ब्रेक राहायचं. तेव्हा तिकडं लंच करायचं आणि मग कॉलेजला यायचं 12-12. दररोजचे लेक्चर अटेंड करायचे आणि जे काही टीचर्सने सांगितलं आहे होमवर्क ते नोट डाऊन करून घ्यायचं, कारण ते खूप इम्पॉर्टंट असतं. दररोजचं जे काही होमवर्क सांगितलं ते करून घ्यायचं. मग घरी यायचो, थोडा वेळ आराम करायचो. खूप ताण लागलेला असायचं. सकाळी अभ्यास करा, परत कॉलेजला जा, त्यानंतर आराम करायचं थोडा. मग एक किती वाजले की 6-7 वाजले की अभ्यासला बसायचो. मग 2 तास कंटिन्युअस CAचा अभ्यास करायचो. ते कोणाला डिस्टर्ब नाही करून द्यायचं, रूम लॉक करून बसायचं तेव्हा. आणि जे काही टफ विषय आहेत किंवा अकाउंट्स किंवा लॉ, हे दोघं CA खूप टफ आहे, ते करायचो. मग 8 वाजता बाबा यायचे घरी, त्यांच्यासोबत डिनर आणि त्यानंतर मग 12वीचा अभ्यास करायचो. 9 ते 11 आणि मग 11 वाजता झोपून जायचो. चालेल, तुझा दिनक्रम. सकाळी मी 6-6:30पर्यंत उठायची. आई कॉलेजला जायची. मग घरामधले जे काही काम वगैरे असतील थोडेफार मदत करायची तिला. त्यानंतर मी 11वीला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची क्लास घ्यायची. ते करून मग मी कॉलेजला स्पोर्ट्ससाठी यायची. कॉलेजला आल्यानंतर 12पर्यंत स्पोर्ट्स करायची मी, कारण की 12:30ला कॉलेज असायचं. त्यानंतर कॉलेजचे एक पण लेक्चर मी बुडवलं नाही, सगळे लेक्चर अटेंड केलेले प्रॉपरली. आणि त्याच्यानंतर मग घरी गेल्यानंतर फ्रेश वगैरे व्हायचं. जो काय अभ्यास वगैरे असेल दिलेलं कम्प्लिशन असं सेल्फ स्टडी किंवा काय पाठांतर वगैरे करायचं असेल ते करायची. नंतर पुन्हा आईला थोडीफार मदत वाटली तर तिला मदत करायची किंवा रिलॅक्स काहीतरी. आणि त्याच्यानंतर मग परत अभ्यास वगैरे करून नाश्ता जेवण. जास्त जागत नव्हती ती, रात्री झोपून घ्यायची. अतिशय महत्त्वाचं आहे, तिने एकही लेक्चर बुडवलेलं नाही. आपल्यापैकी बरेच जण असे आहेत, एकही दिवस महाविद्यालय बुडवलेलं नाही, पण लेक्चर किती केलेत ते मोजावे लागतील, अशी अवस्था आहे. तिचं यश तिने सांगितलंच. यशचा मी केमिस्ट्रीचा टीचर आहे. त्याला 99 मार्क्स मिळाले आउट ऑफ 100 केमिस्ट्रीमध्ये. आणि आमच्या मॉडरेटरच्या ग्रुपलाही मी तो क्वेश्चन टाकला होता, हाऊ मच इज द टॉपर ऑफ युअर कॉलेज. 99पेक्षा कोणाचं जास्त आलं नाही. 1-2 कॉलेजचे उत्तर आले. माझे काही मित्र आहेत पुण्यातल्या कॉलेजेसला, त्यांचे फोनही आले. त्याला ते मार्क्स कमी वाटतात की जास्त वाटतात, त्याहीपेक्षा मला क्युरियोसिटी जास्त आहे. मी केमिस्ट्री शिकवतो, त्यातलं कंटेंट कसं आहे, कोणत्या क्वालिटीचं आहे आणि किती लेंदी आहे,
आणि त्याचा अभ्यास करून इतके गुण मिळवणं केमिस्ट्रीत खरोखरच शक्य नाही. कितीही सोपा क्वेश्चन पेपर असला तरी नेहमी आम्ही केमिस्ट्रीचे प्राध्यापक सर्वात जास्त लेक्चर घ्यावी लागतात आणि सारखं म्हणत असतो की केमिस्ट्री शिकवणं ह्या पगारात परवडत नाही. पण त्या पगारात मात्र त्यांनी 99 गुण मिळवले. मला त्याचं फार कौतुक आणि विशेष वाटतं आणि त्याने जे प्राऊड फील करून दिलं ते खूप महत्त्वाचं आहे. हे तिघेही हे जे यशस्वी विद्यार्थी आहेत ते आपल्या महाविद्यालयाचे मानबिंदू आहेत, त्याचप्रमाणे ते समाजाचे मानबिंदू देखील आहेत. त्यांच्या आईबाबांचं या यशामध्ये विशेष असा सहभाग आहे. जान्हवीची आई माझी विद्यार्थिनी आहे. सिनियर कॉलेजलाही मी काही दिवस लेक्चर घेत होतो तेव्हाची. त्यावेळेचं तिचं संवाद कौशल्य, शिक्षकांकडनं जे जे हवं आपल्याला ते सर्व मिळवून घेण्याची तिची ती कला संवादातनं मिळवण्याची ती तिच्या मुलीत सुद्धा आली आहे. ते संवाद कौशल्य आले, तोही महत्त्वाचा भाग या यशामध्ये आहेच. एक साधा एका शब्दाच्या उत्तरातला मी प्रश्न विचारेन. जान्हवीसाठी तो अप्लाय होत नाही कारण ती तिच्या मार्कांवरती समाधानी नाही. पण तुम्हा दोघांना टॉपरचे मार्क आहेत, त्याचे मार्क्स मिळालेत तुमच्या टॉपरचे दोघांचे, तुम्ही त्या गुणांविषयी समाधानी आहात. कमी पडले की आणखी जास्त पडायला हवे होते. आता माझं असं म्हणणं आहे की मार्क्स एवढे व्हॅल्यू नाही राहतात माझ्या लाईफमध्ये, कारण ते जास्त आले कमी आले ते देवाच्या हातात आहे. आता माझं स्वतःचं असं आहे की मी किती एफर्ट्स दिले, मी माझा बेस्ट दिला का, तो माझ्यासाठी सक्सेस आहे. तर मार्क्स तर सॅटिस्फॅक्टरी आहेच, पण मी स्वतःला जज करताना कधी पण पाहतो की मी किती एफर्ट्स लावले आणि जर मी माझे एफर्ट्स बरोबर, माझी मेहनत जे आहे, माझे जे परिश्रम आहे ते जर बरोबर असेल तर मग मला ते वाटतं की हो बरोबर केलं. तर तू केलेल्या परिश्रमानुसार तुला योग्य गुणदान हो, झालेलं हो, आहे. हो. यश तुला काय वाटतं? अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले की योग्य आहे? मार्क्स योग्य मिळाले कारण जेवढे पण इंजिनिअरिंगचे ॲडमिशन त्याला बोर्डाच्या मार्क भेटले जात नाही. तर CETच मेन आहे. म्हणजे बोर्डाला किती पण पडू, CETला जेवढे भेटले तर तुमचं ॲडमिशन होणार. पण जेवढी मेहनत केली होती वर्षभर त्याचं फळ भेटलं हे ऐकून सांगणार नाही. जेवढे परिश्रम घेतले तितके गुण मिळाले की त्याचं समाधान काही वेगळंच असतं. एरंडे सरांनी खूप उदाहरणं दिली, खरं तर ती कायमची लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांनी रियाचं पण एक्झाम्पल दिलं. असं आपल्याला काहीतरी ठरवावं लागणार आहे आणि ठरवत असताना मात्र आणखी पायाला कळ लागली मला समजतं. पण इतकंच पायाला कळ लागेपर्यंत अभ्यास जर केला ना ते त्यांनी केलं, म्हणून त्यांना आज समोर खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली आहे. आणि तुम्ही म्हणाल मग सर तिघांनाच मिळाली, आम्ही सर्वांनी काय करायचं? प्रत्येक जण टॉपर येऊ शकतो. सर्वांना जर 95 गुण मिळाले ना, सर्वांना बसायला खुर्ची ठेवूयात आणि मध्ये एक जण बसूयात आणि मग मुलाखत घेऊयात. काहीच अडचण नाही आहे, पायाला कधीच कळ लागणार नाही. त्याच्यासाठीच हा अट्टासा थोडीशी कळ लागू द्याच. आज लक्षात राहिलं पाहिजे मला 2 तास मिळवलं कशासाठी, बरोबर ना? तेच आपलं काम सुरू आहे. एक खूप छान एक विद्यार्थी मला आठवतो, 11वी सायन्स 12वी सायन्स बीचा विद्यार्थी, नदीम त्याचं नाव. तुम्हाला कायम ग्राउंडवरती दिसायचं. सगळी त्याची स्किन हाडांना चिटकलेली होती. उगले सरांचा तो विद्यार्थी. मी दोघांनाही फार बोलायचो, उगले सरांना तर त्याच्याहीपेक्षा फार बोलायचो. अरे हा विद्यार्थी 24 तास कॉलेजवरती असतो. सायन्सचा अभ्यास करणं आणि पास होणं इतकं सोपं नाही. पण तो इतका तन्मयतेने, इतका एकाग्रतेने, इतका कष्टाळू होता. ग्राउंडवरती असताना फक्त त्या स्पोर्ट्सचाच अभ्यास त्याचा, तेवढंच त्याच्या मनात. पूर्ण थकून जायचं. हॉस्टेलला गेला, थोडा वेळ अभ्यास केला, अभ्यासातही त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन व्हायचं आणि झोपी पण निवांत जायचा. परत सकाळी उठून लेक्चर, असं त्याचं शेड्यूल. पण मला फार भीती वाटायची, मी दोघांनाही बोलायचं त्याने अभ्यास नाही व्हायचा. एक छंद होता त्याचा स्पोर्ट्स, तो मन लावून करायचा. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास सुद्धा तितक्याच कॉन्सन्ट्रेशनने व्हायचा आणि तेवढ्या एफर्ट्सवरती त्याने सायन्सने 75% गुण मिळाले. मला फार कौतुक वाटतं. मी सलग 3-4 वर्षापासून वर्गात त्याचं उदाहरण देतो. तसं तुम्हा तिघांना असं काही छंद होता का एक्स्ट्राचा, कुठलाही कलागुण की ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस दूर व्हायचा? कारण स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावाचं व्यवस्थापन या अभ्यासात करणं हे फार महत्त्वाचं असतं.
यासाठी असा एखादा छंद तुम्ही जोपासला होतात काय की जो या विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन जाईल? यश, मला अभ्यास करताना कधी स्ट्रेस आला तर मी व्यायाम करायचो किंवा चालायला जायचो. त्यांनी स्ट्रेस कमी व्हायचा आणि परत नव्याने अभ्यास सुरू करायचा. अभ्यासात जास्त लक्ष लागायचं आणि तणाव पण कमी व्हायचा. जान्हवी, हो, माझा स्पोर्ट्स तर होताच, पण मला कुकिंगमध्ये खूप आवड आहे. तर मग अभ्यास करताना बोर झाला किंवा स्ट्रेस आला ना, तर मग मी कुकिंग करायची किंवा कॉलेजला असते तर मग मी स्पोर्ट्स खेळायचे. त्यामुळे माझं ग्रास्पिंग पॉवर खूप वाढलं होतं. म्हणजे थोडंफार वर्गात जरी मी जाऊन बसले ना, काही जर शिकवलं ना सरांनी, मला लगेच समजायचं ते, कारण की स्पोर्ट्समुळे तेवढी हे वाढलेली क्षमता. माझा होता एक छंद, म्हणजे जसं मी माझ्या टाइम टेबलमध्ये सांगितलं, दररोज सकाळी मी अर्धा तास योगा आणि मेडिटेशनला जायचो. त्यामुळं दिवसभर जे काही स्ट्रेस येणार आहे ते मला क्लीन होऊन जायचं आणि एकदम नीट फोकसने अभ्यास करायचा. कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी आपल्याला एक आपल्या आवडीचा छंद जोपासला पाहिजे. तो नक्कीच आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये कामाला येतो. कॉलेज म्हटलं फार मजा वाटते. त्यात तुम्ही टीनएजर्स, कॉलेज लाईफ परत नाही मिळणार, एन्जॉय केलंच पाहिजे. नक्कीच कॉलेज लाईफ एन्जॉय झालंच पाहिजे. मित्रमैत्रिणी, कॉलेजचा कट्टा, कॅन्टीन हे सर्व आलंच, बरोबर ना? पण त्याचंसुद्धा एक वेगळं व्यवस्थापन करायचं असतं. यशच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. मी म्हटलं की त्या सिलेबसची लेंथच खूप जास्त आहे. त्याच्यासाठी आपले मित्रमैत्रिणी किंवा हे जे कॉलेज लाईफ जे आहे ते किती एन्जॉय करता आलं हे त्यालाच माहीत. थोडंसं त्याच्याकडनं घेऊयात. पण तुम्हा दोघांकडनं अपेक्षा आहे की किती एन्जॉय करता आलं कॉलेजचं लाईफ पाहून? असं काही वाटलं की नेहमीच आलं की कॉलेज लेक्चर्स, अध्यापन, अध्ययन, अभ्यास आणि घरी जाणं की काही आनंद घेता आला? तसं तर नव्हतं की नुसतं अभ्यासच करायचो, ते पॉसिबल पण नाही आहे. दिवसभर फक्त अभ्यास केला तर मला तर पॉसिबल नाही आहे. तर माझे 2-3 मित्र होते तिकडं, एक हर्षभू आणि दुसरं पाच अट्टल, जे दुसरं आलं आहे कॉमर्सवर. ते त्यांच्यासोबत इकडं तिकडं फिरायला जायचो. मग कधी वाटलं तर कॅन्टीनला बसून असंच गप्पा मारायचे. थोडं राहायचं, पण ऑफकोर्स ब्रेक्समध्ये किंवा जेव्हा इम्पॉर्टंट लेक्चर नसेल तेव्हा, नाहीतर जेव्हा लेक्चर असायचं तेव्हा लेक्चरला बसून आणि आठवण. जानेवारी, मी तर खूप कॉलेज लाईफ एन्जॉय केली. त्याबरोबर अभ्यास पण केला, शिस्तीत पण केली सगळी. फ्रेंड सर्कल पण खूप छान भेटलं. हे सगळं NSS कॅम्पमुळं पॉसिबल झालं. सगळं फ्रेंड सर्कल तिथून तयार झालं होतं आणि कॉलेज लाईफ पण तिथूनच एन्जॉय केली. महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे. तिने NSSमध्ये घेतला, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्यामध्येही आपल्याला आपल्या अध्ययनाच्या कामासाठी नक्कीच मदत होते. यश, कॉलेजच्या कोणत्याच इव्हेंटमध्ये एवढा भाग नाही घेतला, पण तरी पण माझा फ्रेंड सर्कल खूप मोठं होतं. आम्ही ब्रेकमध्ये असेल तर ग्राउंडवर चक्कर मारायचो. इकडचं तिकडचं म्हणजे गोष्टी इकडच्या, कोण कसं शिकवतं, काय काय प्रॉब्लेम होईल, किंवा आम्ही ग्रुप स्टडी पण करायचो कधी. त्यामुळे आनंद वाटला. मित्रांचं सहकार्य देखील खूप महत्त्वाचं आहे. आता थोड्याशा महत्त्वाच्या प्रश्नांकडे येऊयात. वर्गात अध्यापन चालतं. प्रत्येक महाविद्यालयाचं वेगळं असं वैशिष्ट्य असतं. आपल्या महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी गर्दी असते. आता ऑनलाईनवरती गर्दी असते. चांगला कट ऑफ आपल्या महाविद्यालयाचा असतो. तर वर्गाचे अध्यापन आम्हा शिक्षकांकडनं होतं. त्याबद्दल आपण समाधानी आहात का? म्हणजे ते उपयुक्त ठरतं किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त एफर्ट घ्यावे लागतात? याबद्दल तुमचं मत काय आहे? किंवा त्या अध्यापनात अजून काही सुधारणा व्हावी, त्या शिकवण्यात अजून काही सुधारणा व्हावी अशी अपेक्षा तुम्हाला वाटते? यशपासून सुरुवात करूया. कॉलेजचे सर्व टीचर खूप एक्सपिरियन्स आहे, त्यांना त्या सब्जेक्टचं चांगलं ज्ञान आहे. त्यामुळे एवढं काही नाही, त्यांनी जेवढं शिकवलं तेवढं तरी केलं ना तरी पण खूप होतं. जास्त काही करायची गरज नाही. फक्त त्यांची डेली लेक्चर, एक पण लेक्चर मिस नाही केलं, फायदा झाला आमचा. एकही लेक्चर न बुडवणं आणि फक्त वर्गात फिजिकली येऊन बसणं हे महत्त्वाचं नाही, तर ते लेक्चर्स समजावून घेणं, आलेल्या अडचणी शिक्षकांना विचारणं फार महत्त्वाचं आहे असं यश म्हणणं. जान्हवी, तुला काय वाटतं? सगळेच टीचर मला जेवढे
कसं आहे आपल्या कॉलेजचं? मला तर तेच वाटतं, आता जे काही टीचर्स होते माझे कॉमर्सचे सर्व बसले आणि त्यांनी जे काही शिकवलं त्याच्याकडे आपण लक्ष देऊन जर त्यांचं फक्त आपण डोक्यात टाकलं ना की असं लिहायचं आहे. आता माझे इकॉनॉमिक्सचे मोठे आन्सर्स खूप खराब होते आधी, पण मॅडमनी जे काही ट्रिक सांगितले की असं लिही, हे काही लिही, ते त्यामुळे आपलं इम्प्रूव्ह होतं काय. आणि ते जे काही होमवर्क देतात किंवा रायटिंग प्रॅक्टिससाठी जे काही ते क्लिअरन्सचे पेपर्स देतात त्यामुळे खूप हेल्प होऊन जातो. आणि मला ते वाटतं की जे टीचर सांगतात ते इनफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय जास्त मेहनत नाही करावं लागतं. हा जो प्रवास आहे आपला, त्यामध्ये महाविद्यालयाचा विचार केला, वर्गातील अध्यापनाबरोबर आपल्याला पर्सनली एखादा शिक्षक खूप चांगला होता किंवा एखादा शिक्षक चांगला नव्हता असं म्हणायचं नाही आहे, पण एक टीचरचा परफॉर्मन्स आपण घेऊयात. ओव्हरऑल टीचरचा परफॉर्मन्स अगदी एका शब्दामध्ये तो पुरेसा आहे की त्यामध्ये आणखी एन्हान्समेंट होणं आवश्यक आहे, ही फार कमी वाटतो आणि त्या दृष्टीने आम्हाला नियोजन करता येईल. एका शब्दात पुरेसा आहे? नाही, डेफिनेटली पुरेसा आहे आणि सर्व होऊन जातं. मी जास्त काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घेतले. ते जे काही टीचर्स नाही, मी शिक्षकांच्या बाबतीत म्हणतोय. मी माझ्यासाठी क्वेश्चन विचारलाय. आम्ही सर्वच जण आलो, कुठलंच नाही आहे. पर्सनली कुठला शिक्षक खूप चांगला होता, त्याने मला मदत केली किंवा कुणीतरी माझ्यावरती रागवलं म्हणून तो शिक्षक मला चांगला वाटत नाही, मी अर्थाने क्वेश्चन्स करत नाही आहे. एक ओव्हरऑल शिक्षकांचा जो परफॉर्मन्स आहे म्हणजे आमचा अभ्यास धरूया तुम्हाला टीचिंग करण्यासाठीचा, की तो पुरेसा आहे किंवा आणखी आम्ही थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे एनहान्समेंट शिक्षकांसाठी आणखी आवश्यक आहे की दे आर मोर दॅन सफिशियंट टू अचीव दिस सक्सेस? टीचर्स आर मोर दॅन सफिशियंट टू अचीव दिस. यश, तुला काय वाटतं? जवळ पकड. तेच वाटतं मला. सफिशियंट आहे, जान्हवी सफिशियंट आहे. त्यानंतर लायब्ररी आहे. एरंडे सरांनी सांगितलं त्यांच्या स्टुडंट लाईफपासून की जवळपास महाराष्ट्रभरातल्या कॉलेजेसपैकी पाय बोलत आहेत आणि मी त्यांना बोलायला लावणार आहे आज. आठवणीत राहिलं पाहिजे वर्षभर. मी सुरुवातीलाच म्हटलं ते पाय पण बोलले पाहिजे. बरोबर ती पायाकडची ऊर्जा वरती वरती जाऊन मेंदूपर्यंत पोहोचेल आणि थोडासा तरी इगो हार्ट होईल. मी खुर्ची मिळवणारच मुलाखतीसाठी, बरोबर ना? थोडासा प्रोग्राम लांबला आहे, पण मला जेवढं संयोजकांनी काम दिलं आहे ते करणं माझं कर्तव्य आहे, पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. यश, लायब्ररीचा उपयोग किती केला? बुक काय एवढे रिव्ह्यू नाही केले, तरी पण थोडे CET किंवा JEE प्रेफरन्स वगैरे थोडे वाचले. आणि मला जेव्हा ऑफ लेक्चर असेल एखादं तेव्हा मी लायब्ररीमध्ये थोडा रिव्हर्स करत असतो आणि वेस्ट नाही करायचं टाईम जास्त. ग्राउंडवर एवढं पण नाही गेलो. ऑफ लेक्चरला असेल तर पण टाईम लागत असतो. तुमचा लायब्ररीविषयीचा अनुभव? लायब्ररी माझे सगळे शिक्षक मला सांगायचे की लायब्ररीचा पुरेपूर वापर कर. मी संविधान आणि त्याच्यासारखे बुक्स रीड केले, तिथून घेऊन चांगले लायब्ररी पूर्ण वेळ सुरू होती नाही. नाही. आता उत्तर बरोबर आलं. तुमच्याकडनं अपेक्षित आहे उणीव जरी असली ना थोडीशी, तरी ती निदर्शनात सर्वांच्या समोर आणून दिली पाहिजे. म्हणजे त्यात सुधारणा पण आपल्याला करता येईल. फक्त गोड बोलण्यासाठी आपण इथे बसलेलो नाही. म्हणजे हे समोरच्यांना कळलं पाहिजे आणि त्यांच्या इथे लक्षात आलं पाहिजे. कोणीच काही प्रतिक्रिया चेहऱ्यावरती सुद्धा उमटली नाही याचा अर्थ आपण लायब्ररीपर्यंतच पोहोचत नाही असा होतो. तर तक्रार केव्हा करणार? आपल्याला जसं एरंडे सरांनी सांगितलं त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. ही जी वाटचाल होती तुमच्या यशाची, वर्षभराची, 2 वर्षातल्या अभ्यासाची, त्यामध्ये असा कधी ताणतणावाचा प्रसंग आला की ज्यामुळे खूप डिस्ट्रेस वाटलं, कमी वाटलं की आता हे करणं शक्य नाही आहे, या लेवलपर्यंत शक्य नाही आहे, असा एखादा प्रसंग ह्या प्रवासात आला आणि त्यावरती मात करण्यासाठी तुम्ही कोणाची मदत घेतली किंवा काय उपाययोजना केली असं तुला वाटतं जान्हवी? नाही, मला असा प्रसंग नाही आला, कारण की मी त्या प्रवासामध्ये ठरवलं की अभ्यास वगैरे करायचा, पण त्यामुळं मला असं वाटलं नाही की अभ्यासातल्या सातत्यामुळं असा स्ट्रेसचा प्रसंग आलाच नाही, काय सातत्य राहील. भावी असं काही वाटलं कधी? हो, आधी
जेव्हा प्रिलिम्सचे रिझल्ट आले होते ते खूपच घाण आले होते माझे, फक्त 70% पडले होते मला प्रिलिम्समध्ये. त्यामुळे मला खूप जास्त डिप्रेस झालं होतं तेव्हा की मला येतच नाही आहे काही, मला मार्क्स पण नाही पडत आहे. त्यामुळे आला होता एकदा की आता होणारच नाही माझ्याकडून आणि मी सोडून देणार होतो. पण मग बाबा होते किंवा आई होती, त्यांनी खूप सपोर्ट केला तेव्हा की कसा अभ्यास करायचा आहे, कुठं चुकतोय. आणि मग टीचर्सला पण मध्ये मध्ये विचारलं की मॅडम कुठं इम्प्रूव्ह करू, कुठं चूक होती आहे. त्यामुळं हळूहळू होऊन मग ते परत कॉन्फिडन्स आला आणि मग चांगलं झालं. ताणतणाव जरी आला तर या सर्व गोष्टी आईबाबांशी आणि आपल्या शिक्षकांशी शेअर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यश तुझ्या बाबतीत असं काही झालं होतं? मला कळ्यातलं ॲडमिशन घेतलं कसं नाही, म्हणजे कळ्यात आल्यापासूनच मी 3 विषय चांगले होते. नंतर मिड सेमिस्टर जेव्हा एक्झाम होती तेव्हा मला फिजिक्स विषयात थोडी कमी मार्क मिळाले. केमिस्ट्री आणि मॅथमध्ये चांगले होते, फिजिक्समध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे मी जास्त डिमोटिवेट की आपण काहीच करू शकत नाही, फिजिक्स थोडं अवघड आहे असं तसं मग थोडा ताण आला होता. बट आमची जी फिजिक्सचे सर मॅडम असतील, भोसले सर असतील, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला समजून सांगितलं की पुढं पुढं शिकवतात आणि मग त्यांना फॉलो करून तो चांगलाच मला आता फिजिक्समध्ये 98 मार्क मिळतो. एक क्वेश्चन विचारतो, खरं खरं उत्तर द्यायचं तिघांनी. चांगले शिक्षक तुमच्या मनात असतीलच, यांनी सर्वात जास्त सहकार्य केलं. पण असा एखादा शिक्षक तुमच्या वर्गाला होता की जो सारखं ओरडत राहायचा, लेक्चर अटेंड केलंच पाहिजे, सरळ बसा, लक्ष द्या, कायम चिडायचा, अभ्यास कर, होमवर्क केला नाही होमवर्क चेक करायचा, बाहेर भेटला की तेच त्याचं बोलणं असायचं, बरोबर नाही केलं पाहिजे. मला अशा शिक्षकाचं नाव आहे, सर्वात जास्त रागवणारा, सर्वात जास्त तुमच्याकडनं काम करून घेणारा, तुमच्यावरती चिडणारा, तुमच्या मनातला तुमचा आदर्श शिक्षक मला नको आहे. असं कोणी होतं असेल तरच सांगा, नसेल नाव तर नका सांगू. असं आहे भावी? हो, आधीच सॉरी सांगतोय. OCMची जी मॅम होती ती कायम टोकायची मला की अभ्यास कर अभ्यास कर. पण आता आज त्या टोकण्यामुळेच मला सर्व विषयात जास्त OCMलाच मार्क्स आले. आणि हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. ते जे टोकणारे टीचर आहेत तेच काम यावर्षी देखील तुम्हाला करणार आहे आणि ते तुम्ही ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आजच्या मुलाखतीचा उद्देश आपला सफल होऊ शकेल. जाणवी तुझ्या बाबतीत असं काही? शक्यतो कोणी टीचर मला ओरडले वगैरे नाही, कधी मारलं पण नाही, कारण की रेग्युलर मी सगळं त्यांचं ती जास्त रेग्युलर आणि अटेंटिव्ह असल्यामुळे त्याचा अनुभव तिला आला नाही. आणि आमच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. आम्हाला विद्यार्थ्यांची केअर करावी लागते, कारण आहे तो बोजाच खूप जास्त आहे, त्याला सांभाळून घेणं थोडंसं गरजेचं असतं. तरी पण यशला असं काही अनुभव आलाय का, विचारूयात. नाही तसा काही अनुभव नाही, पण तरी पण तुमचंच लेक्चर काय विचारत नाही, म्हणजे एक्स्ट्रा असतील काही असं समजा नसेल, पण मागच्या वर्षी जास्त बडबड करायची. तरी पण सर पूर्ण वर्गात जाऊन चक्कर मारून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी होमवर्क कम्प्लीट केलं आहे का पाहिजे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या वर्गाच्या बाबतीत माझा अनुभव वेगळा आहे. 11वीला त्यांचा वर्ग माझ्याकडे नव्हता, 12वीला त्यांच्याकडे गेलो. त्याच्यामुळे एक नवीन पाहुणा आला की नवीन शिक्षक आला की तुम्ही काय हाल करता तुम्हाला चांगलं माहीत आहे. तसंच काहीशी माझी परिस्थिती होती, पण जास्त अनुभव असल्यामुळं तितकं जाणवलं नाही. ही मुलं फार अभ्यासात असायची, थोडंफार रागवायला लागायचं. हे जे यश मिळालं ते उत्तम आहेच. नक्कीच उत्तरार्धाकडे जाऊयात आपण. 1-2 क्वेश्चनमध्ये पूर्ण करूयात. हा तुमच्या यशाचा दीपक असाच तेवत राहावं सदैव. यापुढेही ते यश तुम्हाला मिळत जावं आणि त्या यशाच्या प्रकाशात आम्हा सर्वांच्या वाटा उजळून निघोत. तुम्हालाही ते यश संपादन हो असं मला वाटतं. यानंतर तुम्ही पुढे जी वाटचाल ठरवली आहे ती थोडीशी आम्हाला समजावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढे आपण कुठे ॲडमिशन घेणार आहात आणि त्यावरती मात्र मला एक टिपिकल क्वेश्चन विचारायचा आहे, तो मी विचारेल की त्याची प्रिपरेशन तुम्ही केलेली नसेल कदाचित, बरोबर ना? मग यानंतर तुम्ही कुठे ॲडमिशन घेणार आहात, काय करायचं ठरवलं जाणवी? मी आता लॉला ॲडमिशन घेते. आपल्याकडेच मुलं कारण की मला खेळायचं आहे आणि मी त्याच
तू लॉ करते, लॉसाठी ॲडमिशन घेते ग्रॅज्युएशन सेकंड बी प्लॅन. बीला. यश, तुझं ॲडमिशन कुठे असणार आहे? आता मला इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि CETला पण चांगले मार्क आले आहे. एवढंच आहे की टॉपचं कॉलेज भेटलं पाहिजे. COEP टॉपचं कॉलेज, त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर VJIT मुंबई वालचंदचं कॉलेज आहे आणि चांगल्या ब्रँचला ॲडमिशन व्हावं. त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, टॉपच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे. तिला लॉ करायचं आहे. भाविन, तू काय ठरवलंस? माझं आधीपासूनच ठरलेलं आहे की मला CA व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी ऑलरेडी क्लासेस वगैरे लावले आहेत आणि करायचं मला. भाविन म्हणतो मला CA करायचं आहे. मी तिघांच्याही प्रश्नाचं उत्तर देतो. त्याला खूप चांगलं कॉलेज हवं आहे, उत्तम असं पॅकेज नंतर मिळवायचं आहे जिथून चांगला प्लेसमेंट होतील, खूप छानसा पैसा मला मिळेल. तिला वकील व्हायचं आहे. तिने बाकीच्या अडचणी सांगितल्या, उत्तम असे पैसे मिळतील. भाविनला वाटतं चार्टर्ड अकाउंटंट व्हावं, उत्तम पैसा कमवावा. मी उत्तर देऊन टाकलं आपलं. माझं उत्तर दिलं त्यांचं आहे की नाही मला नाही माहीत, बरोबर ना? पण मी हे जे क्षेत्र ठरवलं आहे थोडंसं, काय उद्देश त्याचा आहे नेमका? तुला टॉपचंच कॉलेज हवं आहे, चांगली फॅकल्टी पण हवी आहे, बरोबर ना? आणि चांगली शाखाही हवी आहे, बरोबर? तुला हे उत्तम CEO व्हायचं आहे. प्रत्येकाचा उद्देश पैसा मिळवणं तर असतोच, बरोबर ना? तुलाही ते हवं आहे. पण तुम्ही हे जे ठरवलं पुढे, त्यामागचा उद्देश तुमचा काय? माझा क्वेश्चन बहुधा समजला असावा. आम्ही तुझ्यापासून सुरुवात करूया तुम्हाला. माझं CA ठरवायचा उद्देश असा होता की आधीपासून मला स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे किंवा मला जॉब करायची इच्छा नाही आहे. माझा स्वतःचा एक बिझनेस हवा मला, किंवा मला स्वतःचा एक स्टार्टअप हवं. तर ते CA करून एक बिझनेसची खूप चांगली माहिती भेटते आणि त्यामुळं मला ते एक आधीपासून गायडन्स आहे की असा बिझनेस करू शकतो, असं तुला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्यासाठी मला ते स्वतःचं एक उभं करायचं आहे, त्यामुळे CA करावं. जान्हवी, म्हणजे दहावीनंतर माझं एम ठरलं की मला काय करायचं आहे. तर माझ्या आईची म्हणजे पहिल्यापासून इच्छा होती की मला ॲम्ब्युलन्समध्ये फिरायचे लाल दिव्याच्या वाडीत, तर मला अधिकाऱ्यांच्या लालगाडीत फिरायचे. तर मग मी ते लक्षात ठेवून MPSC करायचं ठरवलं आणि तिच्यासाठी मला MPSC करायची. का बरं हवी तुला ती लाल देवाची गाडी? तिच्यासाठी करायचं, हं? आईसाठी करायचं. आईसाठी हवी. बरं, आईसाठी हवी, पण लाल दिव्याच्या गाडीत बसून काय करणार आहेस? सर एक स्वप्न आहे फक्त ते पूर्ण करायचे. त्याच्यामुळे मला ना म्हणजे पोस्ट घ्यायची फक्त तिच्यासाठी, कारण मी बिझनेसमध्ये उतरणार आहे. घरी आमचं कपड्याचं वगैरे दुकान आहे, बाकीचे बिझनेस तर ते करणार. यश, तुझं काय स्वप्न? मला इंजिनियर होऊन पैसा तर कमायचाच आहे, पण दुसरं प्लॅन बी असा आहे की मी गव्हर्नमेंट सेक्शनमध्ये लागलं तर चांगलंच आहे. इंजिनियर होऊन मला आईवडिलांना पण खुश करायचं. आईवडिलांना पण खुश करायचं, आम्हा सर्वांना खुश करायचं. तुम्ही आम्हा सर्वांसाठी मी म्हटल्याप्रमाणे मानबिंदू आहातच. आम्हा सर्वांचे तुम्ही आदर्श आहातच. आम्हा विद्यार्थ्यांसाठी, माझ्यासह मी पण विद्यार्थीचा काय सल्ला द्या तुमच्यासारखंच यश मिळवण्यासाठी? तुमच्या मुलाचा सल्ला अपेक्षित आहे. तुम्ही सर्वजण तो शांतपणे ऐकाल असं मला वाटतं. आपण ज्या मुलीपासून सुरुवात करूया. त्या विद्यार्थी मित्रांनो, तू काय सल्ला देशील आपण यश संपादन करण्यासाठी? पहिलं म्हणजे आपला गोल सेट करा की आपला माइंडसेट त्याच्यासाठी ठेवा रेडी की आपल्याला हे अचीव करायचंच आहे. जेव्हा आपण एखादा गोल ठेवतो ना, आपण आपोआप त्या दिशेने चालायला लागतो. काही म्हणजे असं एफर्ट घ्यायची पण गरज पडत नाही. आता मी जेव्हा माझं गोल हे केलं ना फिक्स, मी आपोआप म्हणजे त्याच्यात मिक्स होत गेले आणि आपोआप तिकडं म्हणजे पुढं चालत गेले आणि जास्त एफर्ट घ्यायची पण गरज पडली नाही. आणि पुढची पण लाईफ मला खूप इझी जाणार आहे त्यासाठी. त्यामुळे सगळ्यांनी गोल आधी निश्चित करा आपला की आपल्याला काय करायचं आहे. आणि असं नाही
जास्त अभ्यास केला पाहिजे, मग आपल्याला भेटतं. कधी कधी थोडा अभ्यास करून पण आपल्याला सगळं मिळवता येतं. तर गोल निश्चित करा आपला आणि त्या दिशेने चाला. माझा सल्ला एवढंच असणार आहे की आपण आपला अभ्यास आणि आपली मस्ती वेगवेगळं ठेवायचं. आणि जेव्हा अभ्यास करतोय तर अभ्यास करताना पूर्ण लक्षाने अभ्यास करायचा. भले जास्त तास 10 तास 12 तास अभ्यास नाही केला तरी चालून जातो. कमी अभ्यास केला तरी काय हरकत नाही, पण पूर्ण लक्षाने अभ्यास करायचा. आताही पाहतोय मी मित्रांसोबत गप्पा मारतायत आपण किंवा इकडं तिकडं पाहतोय, ते अवॉइड करायचं. जेव्हा क्लासमध्ये यावं तेव्हा शिक्षकाकडे किंवा त्यांच्याकडे लक्ष हवं पूर्ण, किंवा अभ्यास करतोय तेव्हा पण फोन साईडला ठेवायचा. आपण खूप वेळा असं करतो, बुक खोलली आहे त्यात फोन ठेवला आणि रीलचा स्क्रोल करतोय. फक्त दाखवायसाठी अभ्यास नाही, स्वतःच्या यशासाठी अभ्यास करायचा आणि लक्षाने अभ्यास करायचा. ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्हाला तुमचं जे पण नियम असेल ते तुम्ही एखाद्या कागदावर भिंतीला चिटकून ठेवा. आणि कधी पण तुम्हाला डिमोटिवेट वाटलं त्याच्याकडे फक्त पहा आणि ते गोल पूर्ण केल्याशिवाय माझा थोडं पाऊस येईल. या तिघांनी जो सल्ला दिला ना त्याचं उत्तर माझ्यासमोर परमश्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचं वचन आहे. आपलं जीवन कृतार्थ करण्याची ज्यांची आकांक्षा आहे, ज्यांच्या मनात ती जीवन कृतार्थ करण्याची आकांक्षा निर्माण होते, त्यांनाच त्यांचं जीवन कृतार्थ करता येतं. तशी उर्मी आपल्या मनात जागृत होणं फार आवश्यक आहे. आणि काहींमध्ये ती उर्मी स्वतःहून तयार होते, काहींमध्ये ती ग्रंथ वाचनातून तयार होते, काहींमध्ये ती शिक्षकांकडनं उर्मी तयार होते आणि काहींमध्ये ती उर्मी तयार करण्यासाठी आपण आज या नियोजन केलेल्या संवादाची गरज असते. या संवादातनं ती उर्मी तयार होते. ती उर्मी तुमच्यामध्ये तयार व्हावी. तुमच्या मनातले प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न केला, पण तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर प्रातिनिधिक स्वरूपात आपण थोडक्यात तुमचे प्रश्न घेऊयात आणि मग आपण थांबूयात. तुम्हाला जर काही या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना प्रश्न विचारायचे असतील तर अगदी 2-3 क्वेश्चन आपण घेऊया आणि थांबूया. कोण विचारतात प्रश्न आपल्या मनातला? मी तर प्रयत्न केला. आपलं नाव सांगा, वर्ग सांगा आणि प्रश्न. माझं नाव कपिल कवटे, 12th कॉमर्स. आणि मला विचारायचं की रिव्हिजन कशी केली होती? कोणासाठी प्रश्न आहे? तिघांसाठीही. कॉमर्स. कॉमर्स. भावींसाठी. भावी, तुझं नाव काय सांगितलं तू? कपिल कवटे. अच्छा. तर रिव्हिजन माझं मेन तर रिडिंगनीच होतं. जे काही टेक्स्टबुक्स तुला NCERTचे दिले आहेत, NCERT नाही, कोणती टेक्स्टबुक्स बाकीचे जे काही टेक्स्टबुक्स आहेत तुला बोर्डाकडून भेटले ते रीड करून घ्यायचे 2 वेळा 3 वेळा. तुझं रिव्हिजन हवं आहे आणि त्यात हायलाईट करून घ्यायचं की जे काय इम्पॉर्टंट आहे. मग जेव्हा तू सेकंड रिडिंग करता ते जे हायलाईट केले फक्त तेवढंच वाचायचं, पूर्ण बुक परत नाही वाचू असायचं. आणि मग अकाउंट्स किंवा मॅथ्स सारखे विषय आहेत तर त्यासाठी जेवढं तू प्रॅक्टिस करू शकतो तेवढी प्रॅक्टिस करून घ्यायची. सोल्युशन्स नाही पाहिजे, स्वतः सॉल्व्ह करायचे क्वेश्चन्स. आणि क्लासमध्ये खूप वेळा टीचर्स आपल्याला सांगतात हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा डिफिकल्ट प्रश्न आहे, तू जिथे चूक करतोय तू ते क्वेश्चन मार्क करून घ्यायचे आणि ते जास्त वेळा प्रॅक्टिस करून घ्यायचे. अजून कोणता विषय? IT घेतलं आहे का? IT साठी कडून मॅम तुला एक बुक देऊ शकते किंवा कोडिंगची पण प्रॅक्टिस करू शकतो तू. ते IT सोपं असतो पण ॲट दी एंड आपण तिकडेच मिस्टेक करतो, तिकडेच वाद जातो. तर त्यासाठी त्याला कधी लाईटली नाही घ्यायचं आणि त्याचं पण रिव्हिजन करत राहायचं, प्रॅक्टिसच करायची MCQची आणि कोडिंगची पण. एक दिवस आधी एक्झामच्या एक दिवस आधी काय प्रिपरेशन होते? तेच ना तुला सांगितलं बघ, हायलाईट केलं आहे तू, ते जेवढं हायलाईट केलं आहे ना तेवढंच वाचायचं. ते खूप कमी तू 3 वेळा रिडिंग करणार, आधी खूप हायलाईट होणार, मग त्या हायलाईटमध्ये अजून कमी होणार, मग अजून कमी होणार. ते मग तुझा जे शेवटचा दिवस असेल तेव्हा फक्त तेवढं वाचायचं, पूर्ण बुक वाचायचीच नाही. मॅथ्स आणि
तेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मार्क केले असतील ते फक्त पाहून घ्यायचे. तेव्हा मग प्रॅक्टिस करायला एवढा टाईम नसतो आपल्याला. तर एकदा पाहून घ्यायचे कसे केले आहेत सॉल्व. आणि अजून अकाउंट्सचे तर काही काही प्रश्न प्रॅक्टिस करावे लागतात. ते रायटिंग स्पीड असो किंवा काय असो. मॅथ्सला पण जर तुला फॉर्मॅट माहिती असेल कसं येतो पेपर पॅटर्न जे असतं त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची मग की हा एवढा मार्काचा प्रश्न आहे, याला किती टाईम लागतोय मला ते टायमर लावून पाहिजे. टायमरसोबत क्वेश्चन सॉल्व करायचे. पर सब्जेक्ट किती क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस केले होते? आठवत तर नाही मला, पण एक 5-6 म्हणजे पूर्ण रिव्हिजन जे होतं एक बोर्डाची परीक्षा सोडून 2 महिन्याआधीपासून जेव्हा मी प्रिपरेशन ॲक्च्युली चालू केलं बोर्डाचं ते 2 महिन्यात 5-6 पर सब्जेक्टचे केले असेल मिनिमम. आणि जास्त केले असेल कारण क्लिअरन्सचे पण पेपर्स लिहायचे होते ना, तर 7-8 पकडू शकतो. मुलींपैकी कोणी विचारतंय? तिला कॉमनली मला तिघांचा एक क्वेश्चन विचारायचे आहे तिघांना. कारण माझं नाव प्राची साळवे, मी 12th कॉमर्स एची स्टुडंट आहे. माझा असा प्रश्न की बऱ्याच मुलांचं असं होतं की त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर मला कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर फ्रेंड चूज करतात त्याच्यामुळे ते सुद्धा त्या फील्डमध्ये जातात. मला सुद्धा सायन्सने ॲडमिशन भेटत होतं पण मी घेतलं नाही. तर तुम्ही का ती फील्ड निवडली? कारण की मुलांचा सुद्धा डाऊट क्लिअर झाला पाहिजे की मी जी फील्ड निवडली ती परफेक्ट आहे का हे समजलं पाहिजे त्यांना. त्याच्यामुळे तुम्ही फील्ड का निवडली त्या मुलांचा डाऊट क्लिअर करता येईल का तुम्हाला? मी बोलतो माझं हे रिझन होतं की मला जे फील्डमध्ये आवड आहे ते फील्ड निवडली. कारण ती फील्ड मला पुढच्या 40 वर्ष करायची आहे. तर जे मला आवडतं मला तेच करायचं आहे. आता मला फायनान्समध्ये खूप आवड आहे तर त्यामुळं CA निवडलेलं. आधी मी 11वीत सायन्सला होतो ते मला मार्क्स खूप आले होते 10वीत म्हणून फॉर्ममध्ये गेलो पण मला आवडायलाच तयार नाही ते मला कळालं. आणि म्हणून मी 11वीत सायन्सनी कॉमर्सला शिफ्ट झालं कारण मला आवड फायनान्समध्ये आहे. तर जे तुम्हाला काही आवड आहे की जे असं स्वतःला विचारायचं की मी हा फील्ड मला कोणी पैसे नाही दिले तरी मी रोज हे करू शकतो का? मला ते आवडणार का रोज करायला? की आता सपोज CAचं काम आहे की बॅलन्स शीट बनवायची लोकांची किंवा ते चेक करायचे. आता मला ते खूप आवडतं की एक बिझनेस कसं काम करतं. तर ते पाहायला मला कोणी पैसे नाही दिले तरी मी करणार ते. असं स्वतःला विचारा की मला जर ह्याच्यासाठी पैसे नाही भेटले तरी मी करायला तयार आहे का? आणि तेही सुद्धा 40 वर्षासाठी. कारण तुम्ही तेच करणार आहोत पुढच्या 40 वर्ष. ते स्वतःला विचारा. तुझं याबाबत मत काय? कारण की आपण जे चूज करतो जे काम करतो त्याच्यानंतर आपल्याला जे काही भेटणार त्याच्यातून आपल्याला समाधान नक्की भेटतं का? मला कळालं नाही कोणाचं. म्हणजे तू आता फील्डमध्ये CA करणार त्याच्यानंतर तुला ते काम केल्यानंतर समाधान भेटतं असं तुझं म्हणणं आहे. असं हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे का नाही असं तुला काय वाटतं? आता समाधान म्हणजे तुला काम करून समाधान आहे, मजा येणार तुला काम करायला. समाधानचा विषय तर ते आता नंतर येतो की आज दिवसभर काम केलं सर सुट्टी आला समाधान ते तर ठीक आहे. पण तुला मजा यायला पाहिजे की असं बोर नाही होतं तुला काय लावलं काय कशाला करतो आपण ते नको आहे काम. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का की आपण चॉईस ठरवतो आपल्याला कोणत्या फील्ड जायचं याचा फरक आपल्या स्टडीवर सुद्धा पडतो का? आपला फरक म्हणजे आपण जी फील्ड चूज करतो आपली त्याच्यात आवड आहे याच्यामध्ये आपल्या स्टडीमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होतं का? डेफिनेटली. हां तेच मला विचारायचं होतं. कारण की खूप मुलं असे असतात ज्याला पर्सेंटेज कमी असतं पण त्याला कॉन्फिडन्स नसतो की आपल्याला चांगले मार्क पडतील. त्याच्यामुळे मी क्वेश्चन विचारलं. थँक्यू. तिने जो क्वेश्चन विचारला भावींनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. फील्ड सिलेक्ट करताना ते बरोबर आहे की चूक? भावीने उत्तर दिलं की आपल्या आवडीचं फील्ड सिलेक्ट करावं म्हणजे आपण त्यामध्ये मनापासून काम करू. थोड्याफार फरकानं थोड्याफार पर्सेंटेजनी आपला निर्णय कदाचित चुकू शकतो पण आपण घेतलेला निर्णय बरोबर करण्यासाठी मात्र आयुष्यभर आपण परिश्रम केला पाहिजे हे त्यानंतर निश्चित होतं.
तिच्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस निर्णय बरोबरच येईल आणि बरोबर आल्यानंतरच मी काम करेल असं नाही. तर मी घेतलेला निर्णय अचूक आहे ठरवण्यासाठी मी परिश्रम घेतले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे ते निर्णय आपले बरोबर येतील. आणि एक शेवटचा क्वेश्चन आपल्या सर्वांच्या आवडीचा त्यांना विचारूयात कन्क्लुजनचा आणि मग नंतर थांबूयात असं मला वाटतं. या 2 वर्षातल्या आपल्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातला आपला हा जो प्रवास होता त्यातला सर्वात आनंदाचा अविस्मरणीय असा क्षण होता. तिघांनी आठवा, थोडासा वेळ देतो मी तुम्हाला, पण या 2 वर्षामध्ये मला मात्र हा प्रसंग फार भावतो. हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय असा क्षण आहे. तिघांसाठी हा क्वेश्चन मला वाटतं जान्हवीपासून आपण सुरुवात करावी आणि मग नंतर आपण कन्क्लुजन करूया. मला तरी असं वाटतं की अविस्मरणीय क्षण या कॉलेजमधला माझा NSS कॅम्प आहे. कारण की कॉलेजमध्ये निवडून आली होती तेव्हा म्हणजे अशी सायलेंट होती, कोणी फ्रेंड्स वगैरे नव्हतं, ओळख होण्यासाठी म्हणजे असं टाईम लागतो ना. तर NSS कॅम्पला गेलो आम्ही तिकडे, थोडी फ्रेंड्स वगैरे भेटले, सगळी लाईफ म्हणजे तिकडे सगळं काम वगैरे करायला शिकलो. मॅन्युअल्स काय असतात, शिस्त काय असते तिकडे शिकलो आम्ही. घरच्यांपासून 8-10 दिवस लांब राहिलो, सगळे कामं केली, तिकडचा परिसर स्वच्छ करणे असेल किंवा बाकीच्या गोष्टी तेवढं सगळं आम्ही म्हणजे त्याचा अनुभव घेतला आम्ही खूप चांगल्या प्रकारे. आणि सगळं या कॉलेजमुळे शक्य झालं आहे की त्यांनी NSS कॅम्पमुळे आम्हाला एवढं सगळं शिकवलं. NSSचा उपक्रम स्वावलंबी बनवण्यासाठी परिश्रम करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जे इंट्रोव्हर्ट पर्सन्स आहेत ज्यांना व्यक्त होता येत नाही त्यांच्यासाठी देखील तो उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे असं जान्हवीचं म्हणणं आहे. त्यानंतर भावींना आपण विचारूया की याचा कोणता क्षण आहे आनंदाचा. खूप प्रत्येकाला वेगवेगळ्या उत्तरांची कदाचित अपेक्षा असेल, पण जान्हवीने थोडंसं वेगळं उत्तर दिलं आहे. आपण पाहूयात भावीन काय म्हणतो. मला जेव्हा कोणी विचारतो ना तर एकच उत्तर असतं. जेव्हा ITचा पेपर संपला होता फायनली आणि आम्ही सर्व मित्र बाहेर आलो तेव्हा जे तिकडे मजा केली होती आम्ही बाहेर इकडं तिकडं फिरा, हे करा ते करा, ते खूप मजा आली होती. कारण ITचा पेपर असा 15 दिवस नंतर होता आमच्या बोर्डाच्या परीक्षा आणि ते एवढा बोर झाला होता ते 15 दिवस, काय करायलाच नव्हतं आणि असं वाटत होतं की कधी संपणार आहे कधी संपणार आहे. आणि ते फायनली एकदा संपलं होतं. ते 2 वर्षाची मेहनत फायनली झाली होती. ते सर्वात विस्मरणीय स्ट्रेस फ्री हो. यश. अविस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा आमची मेकॅनिकल डिपार्टमेंटचं होतं त्यामुळे दरवर्षी इंडस्ट्रियल विजिट असते. तर आमची पण इंडस्ट्रियल विजिट केली होती आणि आम्ही सर्व मित्र खूप मजा केली आणि तो क्षण फार अविस्मरणीय. तिघांचाही अविस्मरणीय क्षण जर पाहिला तर तिघांच्याही उत्तरामध्ये हे दडलं आहे. पेपर संपला त्यावेळेस ते सर्वजण एकत्र आले होते. एकत्र येण्यामध्ये आनंद साजरा करणं हा उद्देश होता. एकत्र येऊन एकट्याने आनंद साजरा नाही केलेला. तिचं NSSचं उत्तर आलं. NSSमध्ये ते सर्वजण एकत्र होते, एकत्रित येऊन काम करत होते. त्यातून तो आनंद त्यांना मिळत होता. आणि यशनं देखील त्या एकत्र येण्याचीच गोष्ट केली. म्हणजे आपण सर्वजण एकत्र येऊन कुठलंही कार्य केलं तर नक्कीच त्यातनं आपल्याला यश प्राप्त करता येतं. आणि आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे आनंद मिळवणं, तो आनंद आपल्याला मिळवता येतो. तुम्ही सर्वजण वर्गात एकत्रितपणे दररोज उपस्थित राहाल, सर्व लेक्चर कराल, त्या शिक्षकांबरोबर तुम्ही संवाद कराल. अध्ययन अध्यापनाचं उत्तम कार्य वर्षभर ह्या महाविद्यालयात यशस्वीपणे संपन्न होईल आणि आपण सर्वजण या तिघांसारखंच यश संपादन कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि संयोजकांनी मला ही जी मुलाखत घेण्याची संधी दिली, कारण या माईकपासून दूर राहण्याचा मी फार प्रयत्न करतो अलीकडच्या काळामध्ये, पण मात्र थिटमे सरांच्या आग्रहास्तव मला परत एकदा बोलण्याची या सभागृहात, या पवित्र सभागृहात मी गेली 25 वर्ष बोलतोय. एक नियम खूप छान आहे या सभागृहाचा, आज पहिल्यांदा बोलतोय. इथे कोणावरती वैयक्तिक टीका झालेली मला आठवत नाही आहे.
आणि फार कोणाला नको त्यापेक्षा अवास्तव महत्त्व देखील त्या व्यासपीठाने केव्हाही दिलेलं नाही आहे. म्हणून माझ्यासाठी हे एका तीर्थक्षेत्रासारखंच आहे. त्या तीर्थक्षेत्रात या देवांशी त्या सर्व देवांशी मला सुसंवाद साधण्याची महाविद्यालयाने संधी प्राप्त करून दिली. मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. विशेषतः एरंडे सर, धमक सर पूर्ण वेळ आपल्या सर्वांना ऐकतायत. उच्च पदस्थ म्हटलं की अशा प्रोग्रामला बसणं फार दुरापास्त असतं. अर्थात ऐकायचं मस्त म्हणून नाही, पण कामाचाही व्याप फार असतो. तरी दोघेही जण बसून राहिले. दोघांनी उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं होतंच. त्यांच्या प्रती देखील ऋण व्यक्त करतो आणि पुढील सूत्र संयोजकांच्या हाती देतो. धन्यवाद. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कला वाणिज्य विद्यार्थी मंच अंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांची प्रकट मुलाखत या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे, शिक्षक वृंदांचे आणि माझ्या अध्यापकीय विद्यार्थी